करणाऱ्यांनी इथूनच करून घेणं ही गंभीर विषय, म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकदीनं लावून धरा, तर ही नायनाट होणार आहे पुढच्या काळात. मात्र मला पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे, आणि मीही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा. मी काल सांगितलं, जी बातमी आली काल त्याच्यानंतर 2 घंट्यात सांगितलं मराठा शांत राहिला. आभारी आहे मी तुमचा खरंच मनापासून, कारण मी तुमचं ऐकतो, तुम्ही माझं ऐकता. ह्या समाजाला मला मानावंच लागेल. असा ग्रेट समाज होणार नाही. कुठलाही किती करोडात एकत्र आले तरी शांत राहा म्हणले शांत राहिले. कालही सांगितलं शांत राहा. माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले. इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा. मी खूप सतर्क आहे, सावध आहे. सावध नसतो तर यांचा बाप मी ठरलो नसतो. त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका. त्यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे. तुम्हाला सुखाचा दिवस आणतो. तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार, सुखाचे दिवस आले हो राज्याला, जिल्ह्याला, गावाला. उदाहरण म्हणून घेतो, पुन्हा तिथं चालू मी, आपल्यात म्हणतात लयच घाण होती साडीसाठी गेली हो, सुखात गाव सुखाने जगायला लागलं. तसं राज्य सुखानं जगल हे आणणार. आणि बोललं ते मी आतापर्यंत केलं. फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा. आता मी जी घटनाक्रम आहे ना तो सांगतो. जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्या. पोलिसांनी त्यांना धरा, नका धरू, सोडून द्या उद्या, त्याच्याशी देणं घेणं नाही. कारण त्याचं कारण सांगतो मी, का आम्ही एवढे बिनधास्त आहेत. 100 जण बीड जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले, प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही. भेद नाही, फीद नाही, त्यो ह्या पक्षाचा आहे, त्यो ह्या पक्षाचा, असा अजिबात नाही. सगळेजण इथं बसलेले होते. त्यामुळं जनतेच्या कोर्टात, जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहिती.